दुबार पेरणीसाठी खते बियाणे मोफत देण्यात यावे यासाठी आपण कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं होतं. हो. तर त्याचं अपेक्षित उत्तर काय येईल आपल्याला असं वाटतं शेतकरी? काय आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये पाऊस आला आणि बऱ्यापैकी पाऊस पडला. लोकांना वाटलं की आता सगळीकडं मान्सून सुरू झाला आणि लोकांनी पेरणीची घाई केली आणि आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी कापूस लावला, सोयाबीन पेरलं, पेरणी मोठ्या प्रमाणात केली आणि पावसानं एकदम उघडीप दिली आणि ही उघडीप दिल्यामुळं आज शेतकऱ्याची एवढी परिस्थिती बिकट आहे. 2 वर्षापासून शेतकऱ्यांना सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही आणि मग ह्या सगळ्या अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याकडे आज पैशाची चणचण असताना, पेरणीसाठी अडचण असताना सुद्धा त्यांनी कुठल्या व्यापाऱ्याकडून उधारी पाधारी करून, कारण कुठली बँक, नॅशनलाइज बँकसुद्धा कर्ज द्यायला तयार नाही आणि मग ह्या अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी स्वतःच्या पतीवर व्यापाऱ्याकडून उधारीवर आणलेलं बियाणं या ठिकाणी शेतात टाकलं, काळ्या आईची ओटी भरली. पण एकदम उघडीप दिल्यामुळं आज शेतकऱ्याची परिस्थिती खूप हवालदिल झाली आहे. शेतकरी परेशान आहे आणि अनेक आत्महत्या व्हायल्यात अशा परिस्थितीमध्ये आणि म्हणून अशा कुठल्याही आत्महत्या होऊ नये ह्यासाठी शासनाने ह्याची त्वरित दखल घेऊन शेतकऱ्यांना जर दुबार पेरणीसाठी मोफत बियाणं जर दिलं तर खूप चांगलं होईल. अशा प्रकारची भूमिका आम्ही शासनापुढं मांडली. कलेक्टर साहेबाच्या मार्फत शासनाकडं ही भूमिका पोहोचवलेली आहे आणि निश्चित शासन ह्यावर विचार करेल एवढं आम्हाला अपेक्षा आहे. आणि सध्या जिल्ह्यामध्ये शैक्षणिक वर्ष म्हणून नवीन वर्ष सुरू आहे, ॲडमिशन वगैरे चालू आहेत. हो. आणि त्या माध्यमामधून विद्यार्थ्याला जे शेतकऱ्याची मुलं आहेत त्या मुलांना सर्टिफिकेट वगैरे लागत असेल, कुठले काही कागदपत्र लागत असेल तर त्या माध्यमामधून सेतू सुविधा केंद्र चालकाकडून ते पैशाची जास्त उकळण होत आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगता? ह्या अशा बाबतीमध्ये प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून हे सर्वसामान्याची लूट होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. ज्या लोकप्रतिनिधीला निवडून दिलं, जे लोकांचं प्रतिनिधित्व करतात, अशा लोकप्रतिनिधी ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन प्रशासनाला जाब विचारला पाहिजे आणि अशा गोष्टी बंद केल्या पाहिजेत. पण तर शेतकरी नेते म्हणून पूर्ण नायगाव विधानसभेमध्ये आपली चर्चा आहे. तर तसंच BRS पक्षानं यावेळेस घोषणा केलेली आहे आपकी बार किसान सरकार. जर भविष्यामध्ये तुम्हाला BRS पार्टीनं जर अपेक्षित तुम्हाला जर उमेदवारी दिली तर तुम्ही काय सांगशाल त्याबद्दल? नाही, उमेदवारीचा विषयच येत नाही, कारण मी ह्या भागामध्ये काम करत असताना अशोकराव साहेबांना आम्ही नेता मानलेला आहे आणि अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या भागामध्ये काम करत आहोत. आणि राहिला प्रश्न BRSचा नारा आहे अबकी बार किसान सरकार. जर तुम्ही शेतकऱ्यांसाठी एवढी जर तुम्हाला काळजी असेल तर आज आमच्या बाबळी बंधाऱ्याचं गेट तुम्ही उघडू दिलं नसतं. आज जे तुम्ही पाणी सोडून दिलं आणि आमच्या नांदेड जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांचं पाणी जे होतं थोडंफार, असं पाणी त्याच्यामध्ये तरी किती होतं, थोडंफार पाणी होतं, ते सुद्धा तुम्ही पळवून नेलं. मग तुम्हाला आमच्याविषयी किती आस्था आहे, किती प्रेम आहे यावरून लक्षात येतं आहे. म्हणून आमच्या नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अशा चुकीच्या भूलथापाला बळी न पडता या भागामध्ये विकास करणारं एकच नेतृत्व आहे, सन्माननीय अशोकरावजी चव्हाण, आणि त्यांच्या पाठीशी खंबीर राहून. कारण मी याच्यासाठी असं म्हणतो की ह्या जिल्ह्यामध्ये कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेबाच्या माध्यमातून अनेक मोठमोठी धरणं झाली, प्रकल्प झाले आणि ह्या जिल्ह्याला पूर्ण सिंचनमय करण्याचं काम शंकरराव चव्हाण साहेबांनी केलं. आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये हा जिल्हा शंकरराव चव्हाण साहेबाच्या नावाने ओळखला जातो, अशोकराव चव्हाण साहेबाच्या नावाने ओळखला जातो. आणि म्हणून या जिल्ह्याचा विकास करण्याची फक्त ताकद, शक्ती हे अशोकराव चव्हाणांमध्ये आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं राहून त्या ठिकाणी त्यांचे हात बळकट करण्यासाठी काम करू. नक्कीच या ठिकाणी आता तुम्ही म्हणलात की आम्ही काँग्रेससोबतच आहोत, परंतु आता सध्या अशी सुद्धा चर्चा होती की भाजपची बी टीम समजलं जाते BRS पार्टीला. बरोबर. तुम्ही काय सांगता? हे कसं आहे, आता BRS पार्टी एकदम अचानक आली आणि अचानक येऊन आज भाजपचा अजेंडा आहे आणि भाजप काय करतं आहे, मध्ये त्यांनी MIMला आणलं पुढं. म्हणजे काँग्रेस पक्षाची जी वोट बँक आहे त्या वोट बँकेला डिवाईड कसं करायचं ह्याचं काम ही BJPचं आहे. आणि म्हणून BJP वेगवेगळे स्ट्रॅटेजी अवलंबून कोण्या पक्षाला कधी हाताशी धरावं आणि त्यांना कधी पुढं करावं ही स्ट्रॅटेजी त्यांच्याकडे आहे आणि त्या पद्धतीनं ती राबवते. आता कुणाला कसं काय करायचं आणि जनता ही सुज्ञ आहे, या जिल्ह्यामध्ये कोण काम करू शकते आणि कुणाच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे हे जनतेला कळतं आहे. आणि म्हणून ह्यावर जास्त न बोलता
की जनता ही सुज्ञ आहे एवढंच मी सांगेन आणि त्या पद्धतीने जनता निर्णय घेईल.